नमस्कार. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आता शेवटचे 2च दिवस उरले. 31 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर यामध्ये मुदत वाढण्याची शक्यता आहे. परंतु पालकांनी याची वाट पाहायची नाही आहे. ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत, ज्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाही आहेत, त्यांनी हे अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे. लॉटरी लागल्यानंतर ही जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत, त्यामध्ये निवासी पुरावा यामध्ये पाहू शकता की तुम्हाला रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा देऊ शकतात. याचबरोबर ज्यांचं घर जवळ नसेल, जे भाडेतत्त्वावर राहत असतील, त्यांना 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा भाडे करार लागेल. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, तर येथे ग्रामपंचायत, मनपा किंवा पालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील NM रजिस्टरमध्ये दाखला, तसेच अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर सामाजिक वंचित जात वर्गातील बालक असल्यास तुम्हाला जातीचा दाखला सादर करावा लागेल. याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS अंतर्गत असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट देखील लागेल आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला देखील लागणार आहे. दिव्यांग मुलांसाठी संदर्भात 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र देखील लागणार आहे. त्याचबरोबर अनाथ बालके किंवा HIV बाधित प्रभावित असलेली बालके असतील, त्यानंतर घटस्फोटित महिला पालक असल्यास, त्याचबरोबर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, त्यानंतर विधवा महिला, तर यांच्याकरता संपूर्ण आवश्यक कागदपत्रे या PDF फाईलमध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती पाहू शकता. तर ही कागदपत्रे तुम्हाला संपूर्ण तयार ठेवायची आहेत. तर याचबरोबर तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही प्रिंट काढलेला आहे तो देखील तुम्हाला सोबत बाळगायचा आहे. तर अशा प्रकारे येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जर डेट वाढली तर ही लॉटरी पुढे जाण्याची शक्यता आहे.